नागपूर ते गडचिरोली धावणाऱ्या एका खासगी बसमधील सीसीटीव्हीत अश्लील कृत्य करताना कैद झालेल्या गडचिरोलीच्या भाजप नेत्याला अखेर अटक झाली। हे सीसीटीव्ही फुटेज विदर्भातील सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं। या संबंधीची तक्रार पीडित युवतीनं चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलीस ठाण्यात दाखल केली होती। नागपूर ते गडचिरोली धावणाऱ्या एका खासगी बसमधील एका पुरुष आणि महिलेची अश्लील कृत्याची दृश्य विदर्भभर सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। गेले 3 दिवस सोशल मीडिया आणि विशेषतः व्हॉट्सअपवर ही क्लिप व्हायरल झाल्यावर यातील पुरुष म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील नेते रवींद्र बावनथडे असल्याचं स्पष्ट झालं होतं। पेशानं शिक्षक असलेला हा आंबट शौकीन नेता चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे एका शिक्षण संस्थेत कार्यरत आहे। दृश्यातील महिलेनं या संदर्भात नागभीड पोलीस ठाण्यात पोहोचत बावनथडे यांनी आपल्या कमकुवत आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत शोषण केल्याचा आरोप केला आहे। आपल्याला नोकरी देण्याचा आमिष दाखवून बळजबरीनं सोबत घेऊन जात बसमध्ये कृत्य केल्याचं सांगत तिनं ठाण्यात तक्रार दिली आहे। मैं गरीब घर से हूँ, मुझे ऐसा लगता था कि कोई सपोर्ट कर रहा है इसलिए मैं उनसे बात करती थी। इस वजह से उन्होंने मेरा गलत फायदा उठाया, मुझे बाहर लेके गए और उन्होंने मेरे साथ गलत हरकत की। पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीची दखल घेत आरोपी बावनथडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला होता। दरम्यान अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून रवींद्र बावनथडे फरार होता। अखेर नागभीड पोलिसांनी त्याला अटक करत स्थानिक न्यायालयापुढे सादर केलं। एक व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून अशी तिने तक्रार दिली की नोकरीला आमिषला घेऊन गेला, परंतु त्यांनी माझा दुरुपयोग करून माझ्यावर घटना केलेली आहे। जी रिपोर्ट दिली त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। तपास सुरू आहे, आरोपी अटक करण्यात आलेले आहे। व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर आरोपी रवींद्र बावनथडे याला पक्षानं कधीच काढून टाकलं असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय। बस सारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी आरोपी रवींद्र बावनथडे याने केलेला प्रकार हा शर्मेनं मान खाली घालणारा असून आता या प्रकरणातील सत्यस्थिती शोधून काढणं पोलिसांपुढे आव्हान असणार आहे। आशिष शंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।